इकडे बघ, तुला मी आज डब्याला दिलेले पालकचे धपाटे कसे लागले? छान. खरं खरं. हॅलो, गुड मॉर्निंग. मी ज्योती शिंदे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या ज्योती शिंदे ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे गुरुवार आणि आत्ता सकाळचे 11 वाजलेले आहेत आणि माझी म्हणजे आज थोडंसं लेट झालं आहे. माझी कामं राहिलेली आहेत कारण मी 2-3 शूट करत होते रेसिपी, त्याच्यामुळे ते रेसिपी शूट करायला मला खूप वेळ लागला आणि एडिटिंग वगैरे ह्या गोष्टी आणि नवीन यूट्यूबर असल्यामुळे ह्या गोष्टी थोड्याशा अवघड जातात आणि म्हणजे जे रेग्युलर करतात त्यांना आणि आपण जे नवीन ब्लॉगर आहेत त्यांना थोडासा फरक पडतो कारण आपल्यालाही ते सेटिंग वगैरे माहिती होईपर्यंत वेळ जातो आणि ते हाताळण्यामध्ये कंटिन्यू जर आपण एडिटिंग करत राहिलं तर मग खूप वेळ त्याला बघायला लागत नाही. एकदा आपल्याला ते सवय लागली की ते इझिली होऊन जातं. त्यांना आपल्या तुलनेमध्ये रेग्युलर जे करतात त्यांना थोडासा कमी वेळ लागतो. सो चला, आत्ता माझे झाडू फरशी वगैरे राहिले ती करून आणि मी देवपूजा पण करणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मी अजून एक गोष्ट दाखवणार आहे की मी त्याचाही व्हिडिओ आणि आज मी पालकचे पराठे केले होते त्याचाही व्हिडिओ मी इथे पुढे अटॅच करते. सो तुम्ही बघा. तर इथं मला थोडासा स्टोरेजचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे माझे बरेचसे क्लिप डिलीट झालेत. तर इथं मी पालकची भाजी चिरून स्वच्छ धुवून चिरून नंतर त्याच्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ असं मिक्स केलं होतं आणि त्याच्यामध्ये हळद आणि चिमूटभर ओवा टाकला होता. आणि हा जो हिरवा मसाला तुम्ही बघताय तर तो आहे लसूण एक 5 ते 6 पाकळ्या लसूण घेतला होता आणि 3 ते 4 मिरच्या घेतल्या होत्या. श्रेयस खाणार होता म्हणून मी जास्त तिखट नाही करणार आहे. थोडीशी कोथिंबीर आणि हे मिक्सरला छान वाटून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये मी मिक्स केलं होतं आणि याच्यामध्ये तुम्ही चवीनुसार मीठ घालू शकता तुम्हाला जसं हवं तसं. आणि त्यानंतर मग मी चांगलं ते पूर्ण मसाला वगैरे सगळीकडं जे आपण मिरचीचा आणि लसणाचा जो मसाला केला होता तो सगळीकडे लागावा म्हणून मी असं पूर्ण पिठाला असं मिक्स करून घेतलं आणि जसं आपण भाकरीचं पीठ जसं मिक्स करतो तसं हळूहळू पाणी घालून हे मिक्स करायचं. आणि जे धपाटी वगैरे करतात तर त्यांना माहिती आहे की हे धपाटे कसे थापायचे आणि ते चांगलं मळून घेतलं होतं मी. मळून झाल्यावर मी त्याच्यावर थोडंसं ओला कपडा कॉटनचा झाकून घेतला कारण 2 ते 3 मिनटं मी त्याला ठेवलं होतं पीठ मळल्यानंतरनं. आणि त्याच्यानंतर इकडं मी तवा तापायला ठेवला आणि इथं मी श्रेयसला पण उठवलं कारण 7:45 झाले होते आणि त्याची बस येते 8:30पर्यंत. तर तोपर्यंत त्याला आंघोळीला पाठवलं मी आणि तो हसत उठला होता मी शूट करते म्हणून. तोपर्यंत इकडे तवा तापला, त्याच्यावर मी थोडंसं तेल टाकलं आणि आपण डोश्याला जसं तेल टाकून पाणी टाकतो ना तसं थोडंसं पाणी टाकायचं जेणेकरून ते तेल सगळीकडे पसरेल. आणि त्याच्यानंतर ते थापलेले धपाटे जे असतात ते टाकायचे कॉटनच्या कपड्यावरच ते धुवून स्वच्छ आणि त्याच्यावर हे पाणी लावायचं कारण आणि थोडंसं जे होल करायचे छोटे छोटे बोटांनी ना तिथं हे करायचं कारण ते मग ते कपडा व्यवस्थित निघतो. आणि तेल टाकून थोडंसं झाकून द्यायचं आणि मंद आचेवर 2 ते 3 मिनटं हे शिजवून द्यायचं आणि लगेच काढल्यानंतर मग ते खाली चिटकले का नाही हे बघायला आपल्याला थोडंसं हे लागतं कारण मंद आचेवर शिजवलं की ते चिकटत नाही आणि नॉनस्टिकी तवा असला तर बऱ्यापैकी ते चिकटतच नाही. आणि हे होते आणि इकडं माझी पोह्याची पण तयारी चालू होती कारण श्रेयसला 2 टिफिन द्यायला लागतं, शॉर्ट ब्रेक लॉंग ब्रेक. पण कधी कधी तो दे म्हणतो की मला दोन्ही भाजी चपाती किंवा पराठे दोन्ही टिफिनला त्याला चालतात. पण कधी कधी असं वाटतं की त्याला शॉर्ट ब्रेक वेगळा असावा आणि लॉंग ब्रेक वेगळा असावा. घरात दूध किंवा शेंगदाण्याचा लाडू हे खाऊन जातो. आणि तुम्हाला या माझ्या पालकच्या धपाट्याची रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही नक्की घरी ट्राय करा. नेक्स्ट टाईम मी केले तर अजून याचा डिटेल व्हिडिओ मी पीठ वगैरे मिक्स करताना देईन. इकडे बघ, तुला मी आज डब्याला दिलेले पालकचे धपाटे कसे लागले? छान. खरं खरं सांग. छान. तर आज आत्ता तो आलाय 3:30ला येतो. त्याच्यानंतर त्यानं जेवण केलं आणि फ्रेश होऊन टी व्ही बघत बसल्या. 5 वाजले की 5-5:30 वाजले की तो खाली खेळायला जातो आणि 6-6:30पर्यंत येतो. तर आजचा हा पालकच्या धपाटीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही मला कमेंटमध्ये सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही सांगा. आणि थँक्यू सो मच की मला खरंच खूप छान सपोर्ट मिळतो आहे तुम्हा सगळ्यांचाच. सो थँक्यू सो मच.